पंढरपूर तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना शेतकऱ्याशी काही देणं घेणंच नाही। फक्त आणि फक्त जिथून कुठून शेतकऱ्यांचा विषय येईल तिथं टाळाटाळ करणे। आता इथं हजारो शेतकरी येऊन बसले असताना तहसीलदार साहेबांना निवेदन आधी दिलं होतं रस्ता रोकोचं। एक प्रशासनातील प्रमुख म्हणून त्यांचं काम होतं येऊन इथं निवेदन घ्यायचं, परंतु हजारो शेतकऱ्यांचा अपमान तर केलाच। त्याच्या आधी अपमान असा केला की इथं काय पाकिस्तानात आहे का ही बंडी शेगाव मंडळ? मला सांगा, काय एखादं स्वतंत्र प्रभार असलेलं राज्य आहे की ह्यांना त्याचा अधिकार नाही? तहसीलदार साहेबांनी सरळ सरळ कुचराई केली आणि तहसीलदार साहेबाला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही। फक्त आणि फक्त यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जातोय। कृषी विभागाचं काम आहे पर्जन्यमापक दुरुस्ती केली पाहिजे। पर्जन्यमापक, आता तुम्ही विचार करा, निसर्गाचा एवढा लहरी पण आहे, इथं पाऊस असला तर गावामध्ये पाऊस नसतो। अशा परिस्थितीमध्ये हवामान तज्ञ काय सांगतात, ग्लोबल वाले लोक काय सांगतात, परिस्थिती काय आहे, आणि तुम्ही अजून जुनाट विचारामध्ये अडकून शेतकऱ्याला जर टिकल्या जर पदरात देणार असाल तर काय उपयोग आहे? बरं, एक तर मदत तोडकी आहे, जी सरकारची मदत आहे ती तोकडी मदत आहे, आणि ती सुद्धा मदत जर इथल्या लोकांना मिळू द्यायची नाही, ही तुमचा अहंकार आहे आणि ही तुमची खऱ्या अर्थानं प्रशासनाची मस्ती आहे, मी तर म्हणणार आहे। आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला कमी लेखू नका। हा शेतकरी खऱ्या अर्थानं काळ्या मातीतनं सोनं पिकवणारा शेतकरी, तुमची मस्ती जिरवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही। पालकमंत्री असू द्या किंवा हे असू द्या, शासन म्हणून यांचं कर्तव्य आहे। यांनी फोन केला काय, ही केला काय, उपकार अजिबात केलेला नाही। यांची उलट काम होतं, यांनी कामात कुचराई केली। खरं तर तहसीलदार असू द्या किंवा कृषी अधिकारी असू द्या, यांना या कुचराईचं खऱ्या अर्थाने शिक्षा सुद्धा मिळाली पाहिजे, माझं तर प्रामाणिक मत आहे।